तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर मी एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये शेवग्याच्या पानापासून मी रेसिपी बनवत आहे. आता शेवग्याची भाजी खूप हेल्दी असते आणि चविष्ट असते आणि आयुर्वेदामध्ये या भाजीचं खूप महत्त्व आहे आणि या भाजीपासून मी वेगवेगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या या सिरीजमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजची रेसिपी ही तशीच काही आहे. आज मी बनवलेले आहेत शेवग्याच्या पानापासून पोळ्या. ह्या पोळ्या खायला खूप टेस्टी लागतात, खमंग आहेत. नाश्त्यासाठी बनवा, डिनरला बनवा किंवा लंचमध्ये बनवा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. इथं मी घेतलेली आहे मूठ भरून शेवग्याची भाजी. मस्त कवळे लसलस शेवग्याची पान घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून सुकून घेतलेले आहेत. या रेसिपीसाठी मस्त मध्यम कवळे असे पानं घ्या. खूप भारी याच्या या पोळ्या बनवून तयार होतात. सगळ्यात पहिलं तर आपल्याला लागणार आहे इथं 2 चमचे ज्वारीचं पीठ. आता याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ वापरत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवं ते पीठ वापरू शकता. जसं की तुम्ही तांदळाचं वापरू शकता, गव्हाचं वापरू शकता किंवा थोडं गहू तांदूळ मिक्स करून वापरू शकता, बेसन तांदूळ मिक्स करून वापरू शकता. तर इथं मी ज्वारीचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. सोबतच मध्यम आकाराचा एक कांदा बारीक सरकट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक सरकट करून घेतलेले आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून टाकलेल्या आहेत. 8-10 ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या उकळात ठेचून घेतलेल्या होत्या. ठेचलेला लसूण देखील इथं घालून घेतलेला आहे. सोबतच याच्यामध्ये आपण थोडेसे चिमूटभर जिरे घालून घेणार आहोत. सोबतच चिमूटभर जो ओवा आहे तो हातावर क्रश करून घालायचा आहे. ओवा आपली पचनक्रिया नीट सुरळीत ठेवतो, म्हणून असा नाश्ता बनवताना चिमूटभर ओवा आवर्जून घालायचा. थोडेसे तीळ घालून घेतले आहेत पांढरे. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घातली आहे आणि सर्व जिन्नस छान एक वेळेस मिक्स करून घेतल्या. नंतरून जसं लागेल तसं पाणी ॲडजस्ट करून याचं एक थिक बॅटर तयार करून घेतलं. जसं आपण नॉर्मली भज्याला बनवतो ना त्या पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे. आता तव्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून याच्यावर आपल्याला तयार केलेलं बॅटर घालून घ्यायचं आहे. चमच्यानीच घालायचं आणि चमच्यानीच सेट करायचं. तर मस्त सेट होतं हे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. आणि ह्या ज्या पोळ्या आहेत ना त्या पोळ्या गरम गरमच दह्यासोबत वगैरे खायच्या खूप भारी लागतात. एक नंबर टेस्ट येते. आता तुम्ही डाएटवर असाल तर डाएटसाठी बी ही रेसिपी चालते. शेवग्याच्या पानामध्ये म्हणजे शेवग्याच्या भाजीमध्ये कॅलरीज नाहीच्या बराबरीच असतात. जवळपास ह्याच्यात कॅलरीज नसतात आणि ही शेवग्याची भाजी आपल्या शरीरातील जवळपास 250-300 रोगावर काम करते. तुमच्या शरीरात कशाही प्रकारची बिमारी असू द्या ती बिमारी दूर करायला मदत करते. त्याच पद्धतीने तुमचे जर कुठं चाळे दुखत असतील, सुजलेले असतील, तेही हळूहळू नीट व्हायला सुरुवात होतात. म्हणून हप्त्यातून एखाद वेळेस का होईना ही शेवग्याची भाजी आपल्या डाएटमध्ये असायलाच हवी. मग ती पद्धत खायची कशी का असेना तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून ही भाजी तुमच्या डाएटमध्ये नक्की सामील करून घ्या. जी पोळी आहे आपली ती पोळी मस्त सेट झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यावर ना हवा असेल तर वरतून तुम्ही झाकणही ठेवू शकता. झाकून ह्याला थोडीशी वाफ द्यायची आणि नंतरून याची पलटी मारून घ्यायची आणि डायरेक्ट थोडीशी सुकली ना वरतून पोळी तर थोडंसं साईडने तेल सोडून घ्यायचं आणि मस्त सगळे चौकून याच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूला रिकाम्या करून घ्यायच्या आणि अलगद हाताने ही पोळी पलटी करून घ्यायची. एकदम इझिली पलटी होती आणि मस्त झटपट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता मी जो नाश्ता बनवलेला आहे तो लोखंडी तव्यावर बनवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरही बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पहिली पोळी तयार झालेली आहे. बाकीच्या राहिलेल्या पोळ्याही मी अशाच बनवून घेणार आहे. तेल लावून घ्या, तूप लावून घ्या. तुम्ही तुमच्या हिशोबाने हा नाश्ता तेलात तुपात बनवू शकता आणि हवा असेल तर बटर लावलं तर आणखीनच भारी बनवून तयार होतो. तर नक्की तुम्ही या पद्धतीने
या शेवग्याच्या पानाच्या पोळ्या करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.